श्री सिद्धेश्वर लीलामृत अध्याय 4. श्री गणेशाय नमा. मागील अध्यायी कथन. महाराजांची रोजची दैनंदिनी. कढईखाली दिले आसन. कधी बसती शांत तू असता मौनव्रती. काय लिहावी तुझी महती. आता चाले ना माझी मती. कवित्व रचावया तुझे नेत्र राहो माझ्याकडे. लिहितो मी वेडेवाकडे. तुझला ते कसे आवडे. हिम्मत करीतो लिहिण्याची. साक्षात जगदंबा पाठीशी. उगाच मौन का राहासी. आता लेखनी आली हातासी. तुझे कवित्व करावया. तू नेहमी राही निरंकारी. तुझे कोण करी बरोबरी. आमचे बोलणे वरचे वरी. आशीर्वाद मज द्यावा. तुझे नाव घेतले ज्याने. पाषाण तरले जडपणे. तू उभा असता काय उने. म्हणून बसलो अचानक. कबीराचे तू शेले विणले. एकनाथा घरी पाणी भरले. संत नामयाचे दूध पिले. फुकट माझे जिने. तू आहे विद्येचा सागर. इकडे द्यावा थोडा पाझर. ज्याने भरली माझी घागर. कवित्व करावया बसलो. तुझी चोहीकडे असता सत्ता. आज्ञेविना न हाले पत्ता. देई कवित्वाची बुद्धिमत्ता. कवित्व करीतो तुझे. मागील अध्यायी अनुसंधान. श्रीचे कडे खाले आसन. श्रोते एकाएक कथन. जे सत्य असे. महिपती नावाचा नापित. जो धोत्राग्रामी वसत. राऊबा नाम त्याचा. सूत 13-14 वर्षाचा जो. राऊला नारायण म्हणतो. जो गुरे राखण्या जात तो वनात रामनाम जपत. ईश्वराकडे कल ज्याचा. नारायणा ती विचारी. नेई रोज मीठ भाकरी. सायंकाळी येई घरी आईवडीला सानिध्यात. ईश्वराकडे त्याचा ध्यास. काननात करी अभ्यास. हाच त्याचा ईश्वरी गीत. गाता गाता गुरे चारीत असे. कधी कधी जाई वनांतरी. कधी कधी येई जुई तिरा. रामनामी वेळ जाई सारा. संताकडे येत असे. कधी राहावे श्री सानिध्यात. तासनतास समोर बसत. गुरामागे कधी राहत त्याची श्रद्धा संतावर. आज जे घडले ते वेगळे. गुरे आणली गावी सगळे. बसे वृक्षाखाली आगळे. बैठक घेती गुरे. संतासमोर चाले भजन. भक्तांनी करावे पूजन. त्याने मग करावे भोजन. नैवेद्य दाखवावा श्रीस. नारायणाचे नव्हते आज लक्ष. त्याला वाटत होते वृक्ष. गुरे राहिली विना भक्ष. बसला श्री समोर. भाणू असताला केव्हाच गेला. गुराखी येथेच बैसला. कळले हे त्याच्या पित्याला. नारायण श्री समोर. महिपती आला पारावर. नारायण होता श्री समोर. नापित रागावला त्यावर. हे काय चालवले गड्या. नारायण आला स्वगृहाला. जो आला तसाच झोपला. कुणाशीच नाही बोलला. काय झाले समजेना. न्याहारीला स्पर्श न केला. चेहरा तयाचा म्लान झाला. आईने मारली हाक त्याला. तो काहीच न बोलेना. काय झाले आज नारायण. केले नाहीस तू भोजन. उपाशी राहण्याचे प्रयोजन. सांग बाळा तू. उठ बाळा करीते शिरा. हा भाजला पहा गरा. टाकली त्यात शर्करा. 2 घास खावे. का करू पुरणपोळी. तुला आवडते वेळोवेळी. आताच मी टाकली डाळी. उठ बाळा भोजना. आज घडला उपवास. हे कसे सांगावे मातेस. तसा कसा घेऊ मी घास. महाराजा वाचून. माता म्हणे बाळा काय झाले. हे काय अघटित घडले. की तू अन्नास नाही शिवले. आई झाली दुःखी. विदुराच्या घरी जेवला. जनाबाईला दळू लागला. सवंगड्याचा गोपाळ काला तूच बक्षिला. आईने दिली न्याहारी. फिरू नकोस पुन्हा घरी. खाऊन घे दिली शिदोरी. जा गुरे घेऊन. प्रांतकाळी घेतली भाकरी. त्यावर आंब्याची चिरी. गुरे होते तया बरोबरी. गेला तसाच वनात. फिरला दुपारी. लक्ष नव्हते घरीदारी. बैसला महाराजा समोरी. शरण आला म्हणाला. अनेक जमले भक्तगण. महाराजांच्या पुढे सर्वजण. महाराजांनी धरले मौन. त्यात नारायण असे. कुणी आला साखरपुडा. कुणी पुढे केला चिवडा. काहींचा होता खवा पेढा. नैवेद्य दाविती श्रीस. कुणी फोडी ओले नारळ. संताच्या समोर सरळ. कुणी आले फळावळ. घ्या श्रीस म्हणती. कुणी आणली श्रीखंडपुरी. घ्यावी महाराज थोडी तरी. कुणी आणली कांदा भाकरी. बसले भोजना. काही येती गाड्यावरुनी. काही येती घोड्यावरुनी. समर्थापुढे राहती बसुनी. दुःख आपले निवारण्या. संत पावतो नवसाला. काही भक्त येती दर्शनाला. काही चला म्हणती धोत्र्याला. संताला पाहण्या.
समर्थ ध्यानस्थ बसत, कधी पांघरुणात पडत, गारगोटीस छिद्र पाडीत. चला दर्शनाला, भक्तांचे मनोरथ पूर्ण होती. गावोगावी वाढली ख्याती, दर सोमवारी गर्दी असती. लोक येती दर्शना, कुणाला हुंकार जरी दिला तरी संत पावले भक्ताला. कुणाकडे पाहुणे हसला, संत पावल्याचा येई अनुभव. अनेकास अनेक अनुभव, असेल तुमचा सद्भाव. वार्ता पसरली गावोगाव, चला श्री दर्शनाला. नारायणाची शिळी भाकरी, त्यावर आंब्याची चिरी. कसा नैवेद्य दाखवू तरी, संकट पडले त्याजला. नारायण तसाच उपाशी, हे मी सांगू कोणापाशी. श्री समणे 2 घास खाशी, आलो शरण संता. त्याकडे पाहिना करुणाधन, नारायण कळू लागला रुदन. आज जाणार नाही सदन, नैवेद्य दाखवितो म्हणाला. एकाने आणले साजूक पेढे, म्हणे तू ठेवलेस शिळे पुढे. का घालतोस श्रीला साकडे, उठ येथुनी. मी आणली बासमती खिचडी, त्यावर तूप लोणकडी. शिळे ठेवितोस घडी घडी, उठ येथुनी. माझ्या घरची आहे गरिबी, काय यात आहे खराबी. तू ऐकत नाही जरा बी, म्हणे नैवेद्य धावतो. नारायणाचे झाले समर्थ, माझा भक्त आहे असमर्थ. भक्तांचा असा हा योगार्थ, धावतो नैवेद्य संता. समर्थांनी डोळे उघडले, नारायणाशी खो खो असले. तुझी न्यारी आण म्हणाले, चाखली नारायणाची भाकरी. आनंदाचा पूर लोटला, नारायण गडाबडा लोळला. समर्था चरणी लागला, राखली लाज माझी. नैवेद्य चतकोर भाकरीचा, कधी कधी असे बाजरीचा. किंवा चटकदार कण्याचा, खंड नसे नैवेद्याला. प्रसन्न झाली करुणानिधी, नारायणाचा नैवेद्य सर्वाधी. गावातील नैवेद्य कधी कधी महाराज खात असत. वडोदकर श्रीपतरावांचा कुलकर्णी, जो त्या गावचा. आणवेकर देशमुखाची कधी नैवेद्य येई. आणव्याचे आनंदराव देशमुख, ज्यांच्या घरी सर्व सुख. वाडा अजायांचा अतिसुरेख, वाजत गाजत येई नैवेद्य. नारायणाचा शुद्ध सद्भाव, त्याला पावता झाला देव. भक्तांना आला अनुभव, लोकदर्शना येती श्री सिद्धेश्वर लीलामृत. लोकानुभव सुरस ग्रंथ, यशोदानंदन विरचित. इति 4th अध्याय समाप्त.